नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहणार आहोत भुजबळ विरुद्ध जरांगे हे जे वाकयुद्ध सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ही जरांगेशाही नाही, लोकशाही आहे। ओबीसी सुद्धा एकत्र येऊन मोठा लढा उभारू शकतात, छगन भुजबळ यांचा इशारा। लोकशाही आहे या देशामध्ये, जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही। तर ही जरांगेशाही लोकशाहीच्या माध्यमातून चालली आहे। भुजबळांनी गोरगरीब ओबीसींचा वापर करून मंत्रिपद मिळवलं, 40,000 कोटींचा घोटाळा केला, जरांगेंचं प्रत्युत्तर। गोरगरिबाचं ओबीसीचं रक्त प्यालास, त्यांच्या जीवावरती मंत्रिपद घेतले आणि आम्हाला शिकतो का? लोकशाही मार्गाने मुंबईत गेलो ताई, एवढे लोक जर असते ना, एखाद्याने हाणामारी केली असते मुंबईत जाऊन, करोड लोक होते मुंबईत। ही मराठ्यांची जात लय चांगली आहे, शांततेत गेली लोकशाही मार्गाने, शांततेत मुंबईत बसली आणि चटणी भाकर खाऊन लढून लढून रक्त जाळून जी आर आणलाय उपाशी तापाशी राहून आम्ही। आणि ते बी असा तसा नाही ते हो, हैदराबादच्या गॅझेटियरच्या महसुली नोंदीयात सरकारी दस्तऐवजी त्याच्या आधारे जी आर काढलाय। हैदराबाद गॅझेट संदर्भातील जीआर विरोधात मुंबई हायकोर्टात 2 याचिका। मंगेश ससाणेंसह वीरशैव युवक संघटनेच्या मनोहर धोंडेंची हायकोर्टात धाव। शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या कोर्टाच्या सूचना, सोमवारी सुनावणी। हैदराबाद गॅझेटचा जीआर कायदेशीर जीआर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही, पुराव्याने कुणबी असलेल्यांनाच आरक्षण मिळणार। हायकोर्टात योग्य भूमिका मांडू, मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा एकदा स्पष्ट। हा जीआर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही। हा जीआर जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो। जीआर बाबतचा संभ्रम दूर करा, नाहीतर राज्यात अराजकता माजू शकते। छगन भुजबळ यांचा इशारा, राज्यात तणावही निर्माण होऊ शकतो। याबाबत ओबीसी उपसमितीच्या बैठकीत पत्र दिल्याचंही वक्तव्य। 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे। हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे। ओबीसी नेत्यांनी जीआर नीट वाचावा, हा जीआर ओबीसी समाजावर अन्याय करत नाही, फडणवीसांचं आश्वासन। तर ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्याची गरज नाही, फडणवीसांचं आवाहन। मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाहीये। वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते। ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय जीआर काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधान होत आहे। आता कोणाला मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींसाठी अडचणीचा, प्रतिज्ञापत्रावरून मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकता येत नाही, खोटं प्रमाणपत्र जात बदलू शकत नाही, भुजबळांचा हल्लाबोल। 1967 ला ओबीसीत फक्त 180 जाती होत्या, मग आता 350 जाती कशा आल्या? जरांगे यांचा सवाल। ओबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान देणार, असाही निर्धार। जीआर कोर्टात टिकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरकारचं डोकं ठिकाणावर नाही, कुणबी आणि मराठा एक नाही म्हणतात आणि सारथी संस्थेत लाभ देताना दोन्ही जाती एकच असल्याचं मानतात। प्रवीण गायकवाड यांची सरकारवर टीका। सरकारचं डोकं ठिकाणावर नाही असं माझं मत आहे, कारण सरकारने पूर्ण एकूण आरक्षणावर स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे।